भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा गैरवापर सध्या देशात सुरू आहे. यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची नोंद महाराष्ट्र पोलिसांनी केली नाही, हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव असल्याचं सांगत ब्लॅक पॅन्थर पक्षानं गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या संविधान विरोधी घटनांकडे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलंय. पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन सादर करण्यात आलंय. या निवेदनात आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत तांबी यांना केलेल्या अश्लील शिवीगाळीबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना काटकसर करण्याचं आवाहन करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटींची तरतूद करणं योग्य आहे का, असा सवाल ब्लॅक पॅन्थरनं उपस्थित केलाय. अधिकारांचा वापर सर्वसामान्यांचं हित जपण्यासाठी करण्याऐवजी असंविधानिक घटकांना बळ देण्यासाठी केला जात असल्यानं महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी ब्लॅक पॅन्थरनं केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह दयानंद कांबळे, तानाजी गोंधळे, प्रवीण निगवेकर, आनंदा सातपुते, सुरेश सातपुते, मधुकर कांबळे, अर्जुन शिंदे, संदीप कांबळे आदी उपस्थित होते.